आपल्या हिंदू परंपरेत बहुतेक सण हे तिथीवर आधारित असतात. पण मकर संक्रांती हा सण तिथीवर नाही. तो आहे सूर्य महाराजांच्या संक्रमणावर आधारित. ज्या अचूक क्षणी सूर्य महाराज मकर राशीत प्रवेश करतात, तोच क्षण मकर संक्रांतीचा प्रारंभ ठरतो. म्हणूनच हा सण ठराविक तारखेला न बांधलेला नाही, तर थेट खगोलशास्त्राशी जोडलेला आहे. एक सुंदर कथा सांगितली जाते. श्री सूर्यदेव म्हणजे तेज, अभिमान आणि प्रकाश. श्री शनिदेव म्हणजे संयम, शिस्त आणि कठोर वास्तव. हे दोघे पिता-पुत्र असूनही त्यांच्यात मतभेद आहेत. पण ज्या क्षणी सूर्य महाराज मकर राशीत प्रवेश करतात, तेव्हा ते शनी महाराजांच्या राशीत प्रवेश करतात. त्या क्षणी श्री सूर्यदेव आपलं तेज कमी करतात. नम्रतेनं श्री शनींच्या घरात पाऊल ठेवतात आणि श्री शनिदेव त्यांचे स्वागत तिळगुळ देऊन करतात. म्हणूनच मकर संक्रांती आपल्याला शिकवते, तेज असलं तरी नम्रता हवी. मकर संक्रांती म्हणजे सूर्य महाराजांचं मकर राशीत संक्रमण. चंद्राच्या गतीवर आधारित तिथी इथे लागू होत नाही. इथे महत्वाचा आहे फक्त आणि फक्त सूर्य महाराजांचा प्रवास. सूर्य महाराज ज्या क्षणी मकर राशीत प्रवेश करतात, त्या क्षणापासून सूर्यास्तापर्यंतचा काळ पुण्यकाल म्हणून ओळखला जातो. हा काळ दान, जप, तर्पण आणि आत्मशुद्धीसाठी अत्यंत श्रेष्ठ मानला जातो. पुराणात एक कथा आहे. देव-दानव युद्धानंतर पृथ्वीवर नकारात्मकता पसरली होती. तेव्हा देवांनी भगवान श्री विष्णूंना प्रार्थना केली. कथा सांगते, श्री विष्णूंच्या देहातून घामाच्या थेंबातून तीळ उत्पन्न झाले. म्हणूनच तीळ पवित्रता, शुद्धीकरण आणि पापक्षयाचं प्रतीक मानले जातात. शास्त्र सांगते, मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचा 6 प्रकारे उपयोग करावा. तिलमिश्रित उदकाने स्नान, अंगाला तिळाचे उटणे, तिलहोम, तिलतर्पण, तिळभक्षण, तिलदान. या 6 प्रकारे तिळाचा उपयोग केल्यास सर्व पापांचा नाश होतो असं शास्त्र स्पष्ट सांगतं. तीळ म्हणजे उष्णता, तीळ म्हणजे ऊर्जा आणि तीळ म्हणजे गोडवा. म्हणूनच म्हणतात, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. दरवर्षी संक्रांतीच्या काळात संक्रांत शुभ आहे की अशुभ आहे? काही रंग घालू नयेत. पण सत्य वेगळं आहे. मकर संक्रांती स्वतः कधीच अशुभ नसते. ती कोणाच्या कुंडलीवर नाही, तर सूर्य महाराजांच्या संक्रमणावर आधारित असते. एक कथा सांगते. श्री शनिदेव ज्यांच्याकडे पाहतात त्यांची परीक्षा घेतात. पण जे संयमाने वागतात त्याचं संरक्षणही करतात. काळा रंग शनी महाराजांचा रंग मानला जातो. तो उष्णता शोषतो, शरीरात ऊर्जा टिकवतो. म्हणून मकर संक्रांती संयम आणि संरक्षणाचं प्रतीक आहे. मकर संक्रांत हा 3 दिवसांचा पवित्र उत्सव आहे. भोगी, भोग घेण्याचा दिवस. मकर संक्रांत, उत्तरायणाचा प्रारंभ. आणि किंक्रांत, दुष्ट प्रवृत्तींच्या नाशाचा दिवस. भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि तीळ टाकून केलेली भोगीची भाजी किमान 5 कुटुंबांना द्यावी. यामुळे येणारे पर्व चांगल्या गोष्टींचा उपभोग देणारे ठरते. मकर संक्रांतीच्या दिवशी सुघट पूजन केले जाते. सुघट म्हणजे सुंदर घट, मातीचे छोटे मडके. या सुघटमध्ये संक्रांतीला हिवाळी धान्य, वाण, भाज्या, ओले हरभरे, गाजर, उसाचे पेर, गव्हाच्या लोंब्या, तिळगुळ हे सर्व भरून त्याचे विधीपूर्वक पूजन करावे.
सुघटला हळदी कुंकूची 5 बोटे लावून त्यामध्ये सर्व वाण भरावे. हळदी कुंकू, अक्षता व फुले वाहून श्री लक्ष्मी व श्री अन्नपूर्णा देवीचे प्रतीक म्हणून सुघटाला नमस्कार करावा. त्यानंतर गुळाची पोळी आणि तिळगुळ अर्पण करावा. या प्रकारे मकर संक्रांतीचे पूजन श्रद्धेने व विधीपूर्वक करावे. मित्रपरिवारात संबंध गोड व दृढ राहावेत म्हणून तिळगुळ देण्याची परंपरा आहे. तिसऱ्या दिवशी किंक्रांतीला कोणतेही शुभ कार्य करू नये, मात्र जप, नामस्मरण व अंतर्मुख साधना नक्की करावी. तिळगुळ घ्या आणि आयुष्य गोड करा.